मुकादम आला होता ना इकडे, मी त्याला समजावून सांगितलं होतं इकडे थांब म्हणून. अरे त्याला जबाबदारीची जाणीव आहे की नाही? मी सांगितलं होतं सेफ्टीची काळजी घ्या, मी तुम्हालाही बोलले होते अधिपती. हो मी काळजी घेतली होती, सगळ्यांना समजावून सुद्धा सांगितलं होतं, सूचना दिल्या होत्या. मी मिरवणूक थांबून मध्येच गोंधळ करू नका बोंबलो होतो की मध्ये आठवत नाही वेळी. तरी पण गोंधळ झालाच. वहिनी आज तुम्ही परत एकदा अधिपतीला संकटातून वाचवलं. पण भावा मी सांगतोय, तो मुकादम आणि त्याचा स्टाफ आहे ना, त्याला चांगलंच खडसावलं पाहिजे. त्यामध्ये सोड रे, सणावाराचं मिरवणुकीत वगैरे एवढं जरा होणार हो, चालतंय तू असू दे कसं. त्यांची काय चूक आहे आता? अहो नाही चूक नाही, असं कसं म्हणतायत हे? अहो तो गाडा एकतर तिथे कोणीतरी मोकळा सोडला, तिथे कुठल्या तरी माणसाला थांबवायला पाहिजे होतं. बरं मोकळा सोडला ते ठीक आहे, पण त्या चाकाला काहीतरी दगड वगैरे लावून ठेवायचं ना. अहो किती त्याला, तुम्हाला काही झालं असतं, एवढी गर्दीत माणसं होती, लागलं असतं, कळलंही नसतं आपल्याला. बरोबर आहे तुमचं वहिनी, आम्ही पुढच्या वेळेपासून नक्की काळजी घेऊ. आणि तू दम भर त्याला. ते आपल्या गणपतीच्या विसर्जनासाठी आले होते, आपणच त्यासनी बोलायचं बरं आहे का ओंक्या? संकट आलं होतं म्हणायचं, यांच्यामुळे ते टळलं. हसण्यावारी घेऊ नका तुम्ही. एकतर असंही 3 वेळा झाले अधिपती. दहीहंडीच्या वेळी झालं होतं, आग लागली होती मध्ये फॅक्टरीत, आणि आता हे. मला ना फार काळजी लागून राहते, तुम्ही अजिबात सिरियसली घेत नाही अधिपती. तुम्ही लगेच आता छडी उगारू नका तुमची मास्तरीत बाई, थंड घ्या. वहिनी याच्या पुढे असं कधीच काही घडणार नाही, मी तुम्हाला वचन देतो. झाला वचननामा झाला. चला आता जातो आम्ही घरी, लय उशीर झाला, जाऊया आपण. तुम्ही बी इथली हावरावर उरका पटपट, जाऊ घरी. हा येऊ. नीट जा, नीट जा वहिनी. मला माझे पैसे टाक. हे बाई तुझी काही बी मदत नाही झाली, उलटा प्लॅन चौपट केलाय तू, आणि तो असा अधिपती जिवंतच राहिला. कुठे चाललास? दरवर्षी नेमानं असं होतं ना ग, गणपती बाप्पा गेल्यानंतर घर रिकामं रिकामं वाटतं, सुनं सुनं वाटतं, घरातला एखादा माणूस परगावी गेल्यासारखं वाटतं. आपल्याला बराच वेळ झाला ना येऊन, अजून विसर्जन झालं नसेल? अगं मी तुला म्हटलं ना चारू, इकडे खूप वेळ लागतो, गर्दी असते तिकडे, त्यांना यायला जरा वेळ लागणार. काळजी वाटते हो अधिपतीची. एक तर ते पाण्याचं ठिकाण आहे, गर्दी पण असेल. तुझ्या डोळ्यासमोर अजून अधिपती तेवढाच आहे काय, छोटासा, जेवढा तू सोडून गेली होतीस? मोठा झाला ना तो आता. बरोबर आहे तुमचं, पण माझ्यासाठी तो कायम लहानच राहणार. तो घराबाहेर गेला ना की काळजी वाटत राहते हो. एकदा का घरात परत आला हा जीव भांड्यात पडतो. आईचं काळीच. मी काय म्हणते, तुम्ही जरा कोणाला तरी फोन करून बघा ना, यायला निघालेत का बघा. अक्षराला फोन करा. ठीक आहे. अक्षरा फोन उचलत नाहीये. ओमकारला फोन करून बघा. बोला मोठे मालक. ओंकार कुठे आहेस? इकडेच आहे विसर्जनाकडे. अच्छा, ते अजून झालं नाही का विसर्जन? खूप गर्दी आहे. नाही नाही, आपल्या बाप्पाचं विसर्जन झालंय. मग अक्षरा अधिपती कुठे आहेत? ते निघाले तिकडून, पण ऍक्च्युली थोडी गडबड झाली म्हणून त्यांना उशीर झालाय. काय झालं, कसली गडबड? अधिपतीचा ऍक्सिडेंट होता होता वाचलाय. काय सांगतोयस? काय झालं रे? झालं असं की अधिपतींचं लक्ष नव्हतं, कोणीतरी तो गाडा असाच सोडून गेला होता. तो गाडा त्याच्या अंगावर येणार एवढ्यात वहिनीने त्याचा जीव वाचवला. बापरे. काय असं काय बघताय? काय बायकोड बघलोय आमच्या, ऑब्जेक्शन आहे काय? आमचं कपाळ जरा जास्तच मोठं आहे नी. म्हणजे जरा जास्त नशिबान आहे आम्ही. का बरं? तुमच्यासारखी एवढी हुशार, मनमिळाऊ, समंजस, सगळ्यांची मनं सांभाळणारी अशी गोड बायको मिळाली, आणि दुसरीकडे धोरणी, धाडशी, संकटाला घाबरून न जाणारी, त्याच्यावर मात करणारी. कसलं नाद गोळा कॉम्बिनेशन आहे, माहित आहे काय? 7 जन्माची नाही, मिनिमम 700 जन्माची पुण्य येईल म्हणताना तुम्ही आमच्या आयुष्यात आलाय जा. देवानं डायरेक्ट वरनं वरदान देऊन टाकलो, कुठलीच तपश्चर्या न करता. गे वच्चा खुश हो.
आज तर हॅट्रिक केली तुम्ही. कसली हॅट्रिक? नाही का रेकॉर्डच केला त्या दहीहंडीपासून मग याचा की आज सलग तिसऱ्यांदा जीव वाचवला तुम्ही आमचा. ही काय हॅट्रिक झाली का? आणि हा काय रेकॉर्ड आहे? अशा गोष्टींचा रेकॉर्ड ठेवतात का? चांगल्या गोष्टींचा रेकॉर्ड ठेवायचा असतो. आणि आत्ताच काय, इथून पुढे कधीही तुमच्यावर कुठल्याही पद्धतीचं संकट आलं तरी मला चालणारच नाही, मला सहनच नाही होणार. मला ना तुम्ही कायम आनंदी, सुखात आणि सेफ असायला हव्यात. आता तर उलट आम्ही अजून बिंदास वागणार. माहिती आहे काय, आमच्या संग एवढी ढाल आहे खतरनाक तुमच्यासाठी, आणि कशाला घाबरायचं आहे? एवढी धाडशी बायको असताना कुठल्या संकटाची टाप आहे काय आम्हाला टच करत? तुम्ही नाही मास्तरीन बाई, खरं सांग काय, प्रत्येक वेळी नव्यानं प्रेमात पडतायचं बरं काय आम्हाला. असं कसं झालं पण? त्याचं लक्ष नव्हतं का विसर्जनाच्या नादात? आणि तो एकटाच होता का? कोणी नव्हतं का त्याच्याबरोबर? मला सांगा, अधिपती बरा आहे ना? चारू, तो आहे, बरा आहे, ठीक आहे, त्याला काही झालेलं नाहीये. नशीब. आपण ना त्याच्याबरोबर थांबायला हवं. उगीच आलो आपण इकडे. आपण थांबलो असतो तर बरं झालं असतं असं मलाही वाटतंय. पण अक्षरा होती ना तिथं, आणि ते संकट अक्षरामुळेच टळलं असं ओंकार म्हणाला. तू काळजी करू नको, ते दोघेही सुखरूप आहेत. पण मग अजून घरी कसे नाही आले ते? मला माझ्या मुलाला भेटायचं. मी काय म्हणते, आपण ना तिकडे जाऊया. आपण तिकडे जायची काही गरज नाहीये. ते दोघे निघालेत तिकडून, पोचले सुद्धा असतील. निघालेत? हा, बर, मग ते घरी आले असेल तर आपण जाऊन त्यांना भेटूया ना. हे बघा, त्याला बघितल्याशिवाय मला चैन पडणार नाही. आपण जाऊन भेटूया त्याला. एवढं कसं काय प्रसंगावधान असते तुमचं, खरंच मानलं पाहिजे. एवढं बारीक लक्ष असते सगळीकडे. कुठं काय चाललंय, कुठं काय नाही, शिशी टीव्ही. हा, कसं काय एवढ्या सगळ्या गोष्टी मॅनेज करताय बरं? बास हो, किती कौतुक करा. एवढं काही नाही केलंय मी. एवढं काय नाही. काय एखाद्याचा जीव वाचवणं काय हलकं सलकं काम वाटलं काय तुम्हाला? एवढं काय नाही. अधिपती, तू बरा आहेस ना रे? काय रे, तुला काही लागलं नाही ना? तू तिकडे एकटाच होतास का? बाकीची लोक कुठे होती? हा, आणि मी तुला किती वेळा सांगितलं, निष्काळजीपणा करू नकोस, काळजी घेत जा. हे बघ अधिपती, तुला काही झालं असतं तर आम्ही काय करायचं? हा, काय झालं असतं आमचं? हे बघ अधिपती, काय झालेलं काय झालेलंच नाही. मी धडधाकट उभा आहे अरे तुमच्या. हो, पण काळजी वाटते रे तुझी. अरे पण का होतं असं सारखं सारखं तुझ्या बाबतीत? संकटाची माळ मागे लागल्यासारखं आहे. एक झालं की दुसरं. आणि मी तुम्हाला पण म्हटलं होतं ना की फॅक्टरीतल्या लोकांना सांगून ठेवा. आनंद, उत्सव हे सगळं बरोबर आहे त्या त्या ठिकाणी, पण सेफ्टी महत्वाची आहे. सेफ्टीची काळजी तुम्ही करू नका. आम्ही खरंच त्यासाठी आम्ही समर्थ आहे. आम्ही करतो सगळं. बरोबर आहे रे तुझं, पण मी आई आहे ना तुझी, मला काळजी वाटणारच. नाही बघा, मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, परत एकदा सांगतो, तुम्ही आम्हाला जन्म दिलेला असला तरी म्हणजे बरोबर आहे, ते उपकार आहेतच तुमचे, आणि किती केलं तरी आम्ही त्याची परतफेड करू शकत नाही. पण बस तेवढंच, त्याच्या पलीकडं आमच्या मनात तुमच्या काहीच नाही. म्हणजे तुम्ही जर आमच्या मनातलं आईचं स्थान घेऊ इच्छित असाल तर तसं ते होऊ शकणार नाही, कारण तो अधिकार फक्त आम्ही आमच्या आईसाहेबांना दिलेला आहे. परत एकदा सांगतो, मी फुल अँड फायनल सांगतो, हे तुम्ही इथं करून घ्या. खरं सांगतो, आमची काळजी करू नका, आम्ही खंबीर आहे. आणि म्हणजे उठसूट काय झालं तरी आमच्या चौकशा करण्याच्या निमित्तानं का होईना आमच्या संग बोलायला येऊ नका. खरंच आमची इच्छा नसते तुमच्या संग बोलायची. खरं सांगतो. अधिपती, अहो काय कसं बोलताय तुम्ही? ते काळजीपोटी बोलतायत ना, आणि त्यांचं काहीतरी स्थान आहे ना तुमच्या आयुष्यात. आणि ते स्थान तू दिलं नाहीस तरी हे वास्तव बदलणार नाहीये की ही तुझी आई आहे. आणि तू सांगू शकत नाहीस आम्हाला आम्ही तुझी काळजी करायची की नाही ते. आम्ही आई बाप आहोत तुझे, तो अधिकार आमचा आहे. अहो, मी तुम्हाला काय सांगतो, तुम्ही परत मला तेच सांगा. मी तेच सांगतोय, आमची काळजी करू नका मॅडम. मी हात जोडतो खरंच. आणि तुम्ही तुमचं तुमच्यापाशी ठेवा, आम्ही आमचं आमच्यापाशी ठेवू. तुमचं जे काही नातं आहे ते ह्यांच्या संग आहे, आमच्या संग काही नाही. हे सांगणार तू कोण आहेस रे? हा, तुझं तू बघणार म्हणजे तू नक्की काय करणार? हा, असं वागतोस रे माझ्याशी? सांग ना. नाही 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 नाही,
रम्या तू उगा तिला दोष देऊ न ग. तिनं तिचं काम केलंय, तुला तुझं काम जमलेलं नाही, कळतंय का? तू आहे ना, कसं आहे माहितीये का, तुझं काम जमलं नाही म्हणून तिच्यावर दोष टाकतोय. माझं चुकलं, उगा तुझ्यावर विश्वास ठेवला. तुझं कसं आहे माहिती का, तुझे हात आमच्यासारखेच गळकेत. एवढे त्या अक्षराला मी धरून ठेवलेलं तरी बी तुला तुझं काम जमलंच नाही. अरे तोंडावर पडलास र तू. तुला मी सांगू का, तू ना आता इथून पुढे काहीच करू नको, काय बी करू नको. कारण कसं आहे, तू एवढ्या वेळ तोंडावर पडलाय का तोंड फुटेल तुझा आता. त्यामुळे मी तुला सांगते हे समजा बंद कर. कारण काय ना, या जन्मात तरी तुझ्या अधिपतीला खपवू शकणार नाही. बोल की जरा. रम्या कळतंय का तुला मी काय बोलते ते? हे समजा ना, तुझं नाटक बंद कर. रम्या अगं तुला काय अक्कल बिक्कल हाय का नाही? अगं घरात समजी हाय तोंड, तू हे समजा घरात ना बोलायलीस. अगं कुणी ऐकलं तर काय करतील? भीतीला बी कान असतात ग. अगं कुणी ऐकलं तर आपली अवस्था काय होईल कळतंय तुला? सांग ना अधिपती, काय चूक होती माझी? मी माझ्या वडिलांना बघायला त्या बसमधून गेले, ही माझी चूक होती? त्या बसला ऍक्सिडेंट झाला, ही चूक माझी होती? त्यात माझी मेमरी गेली, मला काहीही आठवेना झालं, ही चूक पण माझीच होती का? सांग ना. नशिबाने ही अक्षरा मला भेटली आणि ती मला या घरात परत घेऊन आली, ही चूक तिची होती? इथे आल्यानंतर सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. हळूहळू मला सगळं आठवायला लागलं आणि सगळ्यात आधी जर मला कुणाला भेटायचं होतं तर ते तू. माझा मुलगा, माझा अधिपती, तो मला स्वीकारणार नाही असा विचार पण माझ्या मनात आला नाही रे. कारण मी तुझी आई आहेच ना. हा सांग ना, काय चुकलं रे माझं? होय बघा, चूक बरोबर न्याय निवाडा मला काय करायचं नाही. मला खरं तर तुमच्या संग बोलायचं नाही हो मॅडम. का नाही बोलायचं? हा आणि काय रे मॅडम काय म्हणतोस तू मला? आई आहे मी तुझी, आई म्हण की. आई म्हणायला त्रास होतो का? आणि आता मी तुला इतके प्रश्न विचारले, त्याची उत्तर दे ना. काय चुकलंय माझं? सांग ना, काय चुकलंय? बघा ही उत्तरं सगळी आधी दिल्यात मी तुम्हाला, आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी काय बांधील नाही. तुम्ही काय बोलताय? तुम्ही मध्ये पडू नका, तुम्ही मध्ये पडू नका. काहीतरी सांगतात ना. थांब अक्षरा, अक्षरा थांब. कुणीही मध्ये बोलू नका. खूप ऐकून घेतलंय मी याचं. आता मी बोलणार आहे त्याच्याशी, कारण तो माझा हक्क आहे. बोल अधिपती, सांग ना, दे ना माझ्या प्रश्नांची उत्तर. नाही, माझ्या प्रश्नांची उत्तर द्यायला तू बांधील नाहीयेस, पण तुला माहितीये की या सगळ्यामध्ये माझी काहीही चूक नाहीये. पण त्या भुवनेश्वरींचं ओझं आहे तुझ्या मनावर आणि तो राग तू माझ्यावर काढतोस. भुवनेश्वरी अगदी माझ्यासारख्या दिसत होत्या म्हणून तू त्यांना आई मानलीस. त्यांनी तुला सांभाळलं, लहानाचा मोठा केला, तुझ्यावर चांगले संस्कार केले, तुला एक चांगला माणूस म्हणून घडवलं, तुझ्यावर अगदी मनापासून प्रेम केलं. हे सगळं मान्य आहे मला. पण अधिपती, तो ऍक्सिडेंट झाला नसता ना तर हे सगळं मी केलं असतं तुझ्यासाठी. आणि आता मी परत आलीये, तुझी आई परत आलीये, तरी तू मला आई मानायलाच तयार नाहीस. माझा काहीही दोष नसताना. चारू, तुझा दोष नाहीये, तुझी काहीच चूक नाहीये. या सगळ्यात खरं तर याचीही चूक नाहीये. चूक कोणाची असेल तर माझी. मी त्या भुवनेश्वरीला घरात आणलं ना, केवळ तू गेल्याच्या दुःखातून याला बाहेर पडता यावं म्हणून त्या भुवनेश्वरीला मी घरात आणलं. मला वाटलं होतं की हा सावरल्यावरती घरातून निघून जाईल. ती कुठली जाते? ठाण मांडलं तिनं घरात. रस्त्यावरची गरीब बाई ती. तिला हे ऐश्वर्य वैभव सोडायचं नव्हतं. एकदा जी घुसली ती घुसलीच. आणि याच्यामुळे मला तिला कधी बाहेर काढता आलं. माझी कोंडी झाली होती, नाहीतर काय लायकी होती ते बाईची. वाटेल ते बोलू नका तुम्ही आईसाहेबांविषयी. त्या नाहीत म्हणून काय वाटेल ते बोलशील काय? त्यांच्या माघारी इथं उगाच तोंड सोडू नका तुम्ही. माघारी? ती असताना तिच्या तोंडावर अनेकदा हेच बोललोय मी. हा बोलायचं तुम्ही, पण तेव्हा मी तुम्हाला काहीतरी बोलायला जायचो तेव्हा आईसाहेब अडवायच्या मला. पण आता त्या इथं नाही, एवढं ध्यानात असून दे.
आता जर माझं डोसकं फिरलं ना मी भान ठेवणार नाही कशाचं. करणार काय असतो? बघा मी तुम्हाला परत सांगतोय, तुम्ही माझं डोसकं फिरवू नका. बस काय चाललंय तुमचं? कशाला विषय वाढवताय तुम्ही? बाबा नका ना बोलू, प्लीज नका बोलू. अक्षरा मी का नको बोलतो? मी भुवनेश्वरीला थोडं काहीतरी बोललो तर याला वाटतं मी तिचा अपमान करतोय, आणि हा स्वतःच्या सख्या आईचा अपमान करतोय, माझ्या बायकोचा अपमान करतोय. मी गप्प बसू? हो, तुमच्या बायकोचा काय अपमान बिपमान केलेला नाही. मी जे काय बोललोय ना ते नम्रपणे आणि चांगल्या शब्दातच बोललो. तुमच्या बायकोला काय अपमान केला नाही बायकोला तुमच्या. तुझे हे जे चांगले शब्द आहेत ना ते सुद्धा विषारी बाणासारखे टोचत असतील. त्याला विचार केलायस कधी? हो, असं काहीच बोललेलं नाही. तुमचं झालं असलं तर तुम्ही जाओ. बस बस करा तुम्ही दोघं. हात जोडते तुमच्या पुढे. हो, मुलगा आहे हो तुमचा, आणि अधिपती वडील आहेत ते तुझे. ह्या भाषेत बोलताय तुम्ही एकमेकांशी? का भांडताय सारखे? काय झालंय का या घराला? या घरातले दोन कर्ते पुरुष जर एकमेकांशी असे भांडायला लागले तर या घरात शांतता कशी नांदणार? अधिपती मोठा झाला असला तरी तुमच्यापेक्षा लहानच आहे ना. तुम्ही थोडा समंजसपणा दाखवा. गोष्टी सोडून द्यायला शिका. आणि काय रे अधिपती, किती ताणतोस? एवढा कसा हट्टी झालास रे तू? जर शांतपणे विचार कर. तुम्हा दोघांशी काही बोलायला जावं तर बोलणं राहतं बाजूला, तुमच्यातच वाद सुरू होतो. चंचे, तुझं का नाही भान सुटत चाललंय बरं का? अगं येड्यासारखी वागायलीस तू. अगं मला माहित आहे तुला अधिपतीचा बदला घ्यायचाय. केवढी येडीपिशी झालीस तू. काय बराळायलीस, तुला कळतंय का? अगं घरात समजी हायत कुणी काय ऐकलं तर काय होईल आपलं कळतंय तुला? डोसक्यात शिरतंय का तुझ्या? मम्मी जरा गप बस ग. आधीच डोसकं फिरलंय माझं. एवढं चक्कर येण्याचं नाटक केलं तरी मी ते मास्ताडीने जाऊन अधिपतीला वाचवलंच. समजा मेहनतीवर पाणी पडलंय माझ्या. असं वाटतंय ना जाऊन संपवू त्या अधिपतीला स्वतःच. अगं का चंचे एवढी पेटल्यास? आणि तुझी काय भाषा चालली? अगं आपल्या डोसक्यावर छप्पर हाय, चार घास आहे ते मिळते आहेत तर काही सुख दुखतंय का ग? हा, बेडकाचा बैल होऊ नगस. हे बघ तो वरून बघतोय. हा, जे हाय त्याच्यात समाधान मान. मम्मी तुला वाटत असेल समाधान, मला नाही वाटत. हे माझी आई तुझ्या पाया पडते. अगं जरा तर काय तर समज ग. एकतर ताई बी नाही बरं का आपल्याला सांभाळून घ्यायला. आणि हे बघ ती चारूबाई दिसते तशी नाही, लई उरपाट्या डोसक्याची हाय. तिला जर कळलं का नाही आपले उद्योग तर ती काय करेल याचा नियम नाही. आणि हे बघ चंचे, आत्ताची परिस्थिती बघ, जरा थंड घे. तू घे थंड, मला नाही जमणार. अगं कार्टे, देवाचे आभार मान. तू वाचलाय ते बरं झालंय. तू विचार कर, अधिपतीला काय बी झालं असतं का नाही तर केवढी मोठी चौकशी झाली असती. पण तुला माहितीये का त्या मुकादमला 2 फटके पडले असते का नाही तर तुझं नाव बाहेर आलं असतं. तुला कळतंय त्याच्यानंतर काय आपली अवस्था झाली असती ते? चंचे तुझ्या पाया पडते, पर घरात ना काय बी बोलू नकस. आणि हे बघ त्या मुकादमचा का नाही पहिला नंबर डिलीट कर. मला जर कळलं का तू त्या माणसाला परत फोन केलास तर माझ्या एवढी वाईट कुणी नाही. आणि काय रे, भुवनेश्वरींबद्दल काही बोललं की तुला लगेच राग येतो. एवढा राग येतो की समोर तुझे वडील उभे आहेत याचाही तुला विसर पडतो. नाही, मला मान्य आहे की त्यांनी तुझ्यावर खूप प्रेम केलं, मनापासून प्रेम केलं, अगदी आईसारखं प्रेम केलं, म्हणून तुला त्यांच्याबद्दल इतकं वाटतं. अरे पण मी तुझी जन्मदाती आई आहे. मग माझ्याबद्दल का तुला काही वाटत नाही? एवढा विरोधाभास का? तू मला आई मानायलाच तयार नाहीयेस. अरे पण तुझ्या आयुष्याची पहिली 7-8 वर्ष मीच तुला सांभाळलं ना रे. हा, मी संस्कार केलेत तुझ्यावर. भुवनेश्वरी नंतर आल्या. मला अगदी मान्य आहे की त्यांनी तुझं सगळं मनापासून केलंय. पण मी पोटात असल्यापासून तुला सांभाळलंय, तुला जन्म दिलाय, तुझ्यासाठी कळा सोचल्यात, त्याची काहीच किंमत नाही का रे? किती दूर लोटशील रे मला अजून? हा, किती दूर लोटशील? माझा वनवास संपणार नाहीच आहे का? अधिपती, खरं सांगते, इतकी वर्ष माझ्या मनात फक्त तुझा विचार होता. कसा असशील तू, कोण काळजी घेत असेल तुझी, माझ्या पाठीमागे तुझं काय होत असेल, असे नको नको ते विचार यायचे. डोक्यात झोप नाही लागायची.
तुला भेटण्यासाठी, तुला बघण्यासाठी मी इतकी वर्ष भटकत होते. मला परत यायचं होतं ते फक्त तुझ्यासाठी, आणि म्हणून मी कोल्हापुरात आले. मला काहीच आठवत नव्हतं. भोवतालचं सगळं जग बदललं होतं. माझ्या वेळची एकही खूण मला सापडेना. आणि मग अशा वेळेस देवाने अक्षराला पाठवलं माझ्या मदतीला. पण खरं सांगू अक्षरा, आता मला असं वाटतंय की का पाठवलं? आ? ज्याच्यासाठी आई म्हणून मी इथे आले तोच मला स्वीकारायला तयार नाही. त्यापेक्षा मी इथे नसतेच आले तर बरं झालं असतं. भुवनेश्वरीने हेच संस्कार केलेत का रे तुझ्यावर? बघा तुम्ही त्यांना आई आहे मी तुझी. आई नाही सहन होत मला, नाही सहन होत.